नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत तुम्हाला तुमच्या जमिनीचा 7/12 आणि 8 उतारा तलाठी किंवा आपल्या सेवा केंद्रामध्ये न जाता घरबसल्या अगदी 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करता येणार आहे. तर तुम्हाला कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे आहे. चला, या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल हे ब्राउझर ओपन करायचं आहे. मित्रांनो, गुगल हे ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी टाईप करायचं आहे महा-ई-भूमी. तर पाहू शकता अशा काही पद्धतीने स्पेलिंग आहे किंवा याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवरती येऊ शकता. यानंतर तुम्हाला 2 प्रकारचे वेबसाईट पाहायला मिळतील. एक म्हणजे महाभूमी व्हर्जन 2.0. त्यापैकी तुम्हाला 2 नंबरच्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे महाभूमी. तर पाहू शकता महाभूमीवरती आपण आता क्लिक केलं आहे. त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला खाली यायचे. खाल्यानंतर तुम्हाला पाहू शकता 1 नंबरच्या बॉक्समध्ये डिजिटलाइज साईन 7/12/8 आणि प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी तुम्ही सर्व प्रकारचे कागदपत्र डाउनलोड करू शकता. तर पाहू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं 1 नंबरच्या बॉक्सवरती. त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर आता या ठिकाणी परत एकदा खाली यायचे. सर्वात सोपी पद्धत सांगतो. तर तुम्हाला रेग्युलर लॉग इनवरती न जाता 2 नंबरचं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच OTP बेस्ड लॉग इन. अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. तर पहा, आता या ठिकाणी 1 नंबरला तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर 1 नंबरच्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक ॲड करायचा आहे. मोबाईल क्रमांक ॲड केल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन पाहायला मिळतो आहे, तो म्हणजे सेंड OTP. तर आता या ठिकाणी तुम्हाला सेंड OTP बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये म्हणजे 2 नंबरच्या बॉक्समध्ये फिलअप करायचा आहे. तर मित्रांनो, वरती पाहू शकता आपल्या मोबाईलवरती OTP आला आहे. तर हा OTP तुम्हाला 2 नंबरच्या बॉक्समध्ये फिलअप करायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी लॉग इन झालं आहे. मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर अजून प्रोसेस संपली नाही, कारण की तुम्हाला अजून पैसेसुद्धा ॲड करायचे आहेत. तर पैसे कसे ॲड करायचे आहेत, किती रुपये ॲड करायचे, संपूर्ण काही माहिती खाली पाहूयात. तर आता या ठिकाणी खाली यायचं आहे. या ठिकाणी खाली आल्यानंतर पाहू शकता आपल्या जो काही मोबाईल क्रमांक आहे त्यावरती 10 रुपये शिल्लक आहे. परंतु जर तुम्ही पहिल्यांदाच लॉग इन केलं तर तुम्हाला या ठिकाणी पैसे म्हणजेच रिचार्ज करावं लागणार आहे. तर हा रिचार्ज कसा करायचा आहे, किती रुपयांचा करायचा आहे, प्रत्येक डॉक्युमेंटसाठी तुम्हाला वेगवेगळी फी आहे. 7/12साठी तुम्हाला 15 रुपये लागत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला 5 रुपयाचे कमी, तर आता या ठिकाणी मी तुम्हाला 20 रुपये ॲड करून दाखवतो, म्हणजेच रिचार्ज करून दाखवतो. तुम्हाला रिचार्ज अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, रिचार्ज अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी तुम्हाला विविध प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील. तुम्ही कोणत्याही प्रकारे तुमचं पेमेंट करू शकता. तर आता या ठिकाणी आपल्याला 20 रुपयाचं रिचार्ज करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 20 रुपये असं टाईप करायचं आहे. त्यानंतर तुमचं पेमेंट करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही तुमचं पेमेंट 15 ते 1000 रुपयेपर्यंत करू शकता. तर आता या ठिकाणी आपण 20 रुपयाचं पेमेंट करतोय. तुम्हालासुद्धा अशा काही पद्धतीने तुमचं पेमेंट हे करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता फोनपेद्वारे आपण आपलं पेमेंट हे केलेलं आहे. तर सक्सेसफुली आपलं पेमेंट हे रिसीव्ह झालं आहे. तर पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी काही करण्याची गरज नाही आहे. ऑटोमॅटिक साईट कट होईल. त्यानंतर तुम्ही होम बटनावरती येताल आणि तुम्हाला परत एकदा लॉग इन करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता परत एकदा लॉग इनचं ऑप्शन आलं आहे. आता ठिकाणी तुम्हाला परत एकदा OTP बेस्ड लॉग इनवरती जाऊन तुमचा जो सुरुवातीचा तुम्ही मोबाईल क्रमांक टाकला आहे तोच मोबाईल क्रमांकाने तुमचा OTP व्हेरीफाय करायचा आहे आणि तुम्हाला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर आता तुमचा रिचार्ज ॲड झाला की नाही त्याची आपण माहिती पाहतो, कारण की आपले पैसे ॲड झाले की नाही हे आपल्याला पाहिजे. तर आता या ठिकाणी पाहू शकता आपला बॅलन्स सक्सेसफुली ॲड झाला आहे. आपले सुरुवातीचे 10 आणि नंतरचे 20 असे 30 रुपये ॲड झाले. आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तुम्ही कुठं राहता तो जिल्हा निवडायचा आहे. मित्रांनो, 15 रुपयामध्ये आपण आपला 7/12 उतारा हा डाउनलोड करणार आहोत. तर अशा काही पद्धतीने तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा जिल्हा निवडायचा आहे. 2 नंबरला तुम्हाला तुमचा तालुका निवड करायचा आहे. तर पाहू शकता या ठिकाणी तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहता त्या तालुक्याचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरला तुमचं गाव निवडायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची जमीन कोणत्या गावामध्ये ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवड करून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी आपण आपल्या गावाची निवड केली. तुम्हाला देखील तुमच्या गावाची निवड करायची आहे. त्यानंतर खाली यायचे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सर्वे नंबर आणि तुमचा गट क्रमांक या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. तर आता या ठिकाणी तुमची जमीन कोणत्या गट क्रमांका अंतर्गत येते तर गट क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपण आपला गट क्रमांक टाकला आहे 72. तुम्हाला देखील तुमचा गट क्रमांक टाकायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर आता या ठिकाणी पाहू शकता ऑटोमॅटिक तुमचा डाटा येईल. या ठिकाणी पाहू शकता 72चं नावाचं तुम्हाला या ठिकाणी इंटरफेस पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी हे म्हणते
तुमचे पैसे तुम्हाला 15 रुपये या ठिकाणी लागणार आहे. तुम्हाला कन्फर्म आहेत का? या ठिकाणी तुम्हाला येस डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता ऑप्शन आले डाउनलोडचं, म्हणजेच आता या ठिकाणी तुम्ही डाउनलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर 30 रुपयामधून आपले 15 रुपये कट करणार आहेत आणि आपला जो काही 7/12 आहे 72 गट क्रमांकाचा तो डाउनलोड होणार आहे. तर पाहू शकता कन्फर्म करायचं आहे आणि येस डाउनलोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला उत्तर ऑटोमॅटिक डाउनलोड होणार आहे. तर आता ठिकाणी वरती पाहू शकता मित्रांनो, वरती पाहू शकता या ठिकाणी ऑप्शन आले आपला जो काही 7/12 आहे त्याची PDF डाउनलोड झाली आहे. तर आता या ठिकाणी PDF डाउनलोड झाल्यानंतर आपण कन्फर्म करूयात आखिरकार आपण जो 7/12 डाउनलोड केला आहे तो 72 गट क्रमांकासाठी बरोबर आला आहे की नाही ते कन्फर्म करूयात. मित्रांनो आता या ठिकाणी आपले PDF ओपन झाले. तर पाहू शकता डिजिटली साईन 7/12 आहे. या ठिकाणी याचा यूज तुम्ही कोणत्याही अधिकृत कामासाठी करू शकता. तर पाहू शकता या ठिकाणी कन्फर्म आहे 72 क्रमांकासाठी आपला जो काही गट क्रमांक आहे त्यासाठी आपला जो 7/12 आहे त्याची PDF आपल्याला मिळेल आणि ती एकदम बरोबर आहे. तर मित्रांनो तुम्हाला देखील अशा काही पद्धतीने तुमचा 7/12 आता घर बसल्या डाउनलोड करता येणार आहे. मित्रांनो असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.